हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण युनिट 3 मधील फ्रॅक्शन मिनिंग, रायटिंग, रीडिंग 13 नंबरचा सब युनिटचा आपण अभ्यास केला. आज आपण 14 नंबरचा सब युनिट पाहणार आहोत. प्रॉपर, इम्प्रॉपर अँड मिक्स फ्रॅक्शन, देअर कन्व्हर्जन अँड कंपॅरिझन. बघा सब युनिटचं नाव काय तर प्रॉपर, इम्प्रॉपर अँड मिक्स फ्रॅक्शन, देअर कन्व्हर्जन अँड कंपॅरिझन. कन्व्हर्जन म्हणजे रूपांतर आणि कंपॅरिझन म्हणजे तुलना. हे सगळं आज आपण या सब युनिटमध्ये पाहणार आहोत. पहिला आहे प्रॉपर फ्रॅक्शन. बघा पहिलं डेफिनेशन वाचून दाखवते. अ फ्रॅक्शन विथ अ डिनॉमिनेटर ग्रेटर दॅन द न्यूमरेटर इज कॉल्ड अ प्रॉपर फ्रॅक्शन. आता तुम्हाला इथे दिसतंय की डिनॉमिनेटर कोणते तर 5, 9, 30, 50 हे काय झाले डिनॉमिनेटर झाले आणि न्यूमरेटर कोणते 3, 7, 23, 22. आता इथे जर तुम्ही बघितलं तर डिनॉमिनेटर सगळ्यांचे काय आहे तर ग्रेटर आहे. न्यूमरेटरपेक्षा काय आहे तर डिनॉमिनेटर ग्रेटर आहेत. म्हणजे काय झालं हे प्रॉपर फ्रॅक्शन झालं. त्यानंतर पुढे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. लक्षात घ्या, इथे एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात येईल की इथे जे सगळे न्यूमरेटर जे आहे ते डिनॉमिनेटरपेक्षा काय आहे तर लहान आहेत. म्हणजे काय झालं ते प्रॉपर फ्रॅक्शन झालं. पुढे आपण बघू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शन डेफिनेशन वाचते. अ फ्रॅक्शन विथ अ न्यूमरेटर ग्रेटर दॅन इट्स डिनॉमिनेटर इज कॉल्ड अन इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आता बुकमध्ये जी एक्झाम्पल दिलेली आहे ती मी इथे लिहिते. 7/5 पुढे आहे 18/11, त्याच्यानंतर 25/17. ही सगळी काय आहे तर इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. इथे तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी न्यूमरेटर जे आहे ते काय तर डिनॉमिनेटरपेक्षा ग्रेटर आहे. बघा काय इथे इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये काय सांगितलं आहे तर जे डिनॉमिनेटर जे आहे ते काय आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ते लहान आहेत आणि न्यूमरेटर काय आहे तर ग्रेटर आहे. म्हणजे डिनॉमिनेटरपेक्षा न्यूमरेटर काय आहे तर ग्रेटर आहे. म्हणजे ते काय झालं इम्प्रॉपर फ्रॅक्शन झालं. इथे काय बघितलं तुम्ही तर इथे डिनॉमिनेटर ग्रेटर आहे डिनॉमिनेटरपेक्षा आणि इथे न्यूमरेटर ग्रेटर आहे डिनॉमिनेटरपेक्षा. म्हणजे ते काय झालं इम्प्रॉपर फ्रॅक्शन झालं. ही फ्रॅक्शन दोन ते प्रॉपर फ्रॅक्शन आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. डेफिनेशन लर्न करायचे आहे. त्याच्यानंतर पुढे मिक्स फ्रॅक्शन. मिक्स फ्रॅक्शन A fraction having an integral part and a proper fractional part is called a mixed fraction. आता बुकमध्ये जे एक्झाम्पल दिले आहे ते आपण घेऊ. 5 and 1/2. 5 and 1/2 असं एक एक्झाम्पल आहे. 5 इज द काय इथे 5 काय आहे तर इंटिग्रल पार्ट आहे. बघा 5 हा काय आहे तर इंटिग्रल पार्ट आहे आणि 1/2 हा काय आहे तर प्रॉपर फ्रॅक्शनल पार्ट आहे. म्हणजे हा जो आहे 5 तो काय आहे तर पूर्णांक आहे. 1/2 काय तर अपूर्णांक आहे. फ्रॅक्शन 1/2 हा काय झाला तर प्रॉपर फ्रॅक्शनल पार्ट झाला आणि हा इंटिग्रल 5 हा काय झाला इंटिग्रल पार्ट झाला. म्हणजे 6 and 2/3. 6 हा काय झाला तर इंटिग्रल पार्ट झाला आणि 2/3 हा काय झाला तर प्रॉपर फ्रॅक्शनल पार्ट झाला. हे लक्षात म्हणजे हे काय झाली तर मिक्स फ्रॅक्शन झाली या ठिकाणी. आतापर्यंत आपण प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि मिक्स फ्रॅक्शन म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगितलं. याची जी डेफिनेशन आहे ती तुम्ही लर्न करायची आहे. पुढे आपण बघू 4 नंबर. To convert a mixed fraction into an improper fraction, proceed as follows. For example, आता मी फक्त एक्झाम्पल लिहिते इथे. कन्वर्ट 2 and 4/9 हे पहिला आपण हेच एक्झाम्पल घेऊ. इंटू अँड इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इंटू अँड इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आता हे जे मी आता हे तुम्हाला माहिती आहे 2 and 4/9 हे काय झालं तर मिक्स फ्रॅक्शन झालं. ते तुम्हाला कशात कन्वर्ट करायचं आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. ह्याचं जेवढं तुम्ही घरी डिव्हिजन कराल तेवढं तुम्हाला ते सोपं जाईल. 2 and 4/9 हे आपण कशात कन्वर्ट करू तर इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू. मग पहिल्या ह्याच्यात काय सांगितलं आहे तर मल्टिप्लाय द इंटिजर बाय द डिनॉमिनेटर. आता डिनॉमिनेटर किती आहे इथे दिलेला 9 आहे आणि तुमचा जो इंटिजर आहे तो किती आहे 2 आणि 9चं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि न्यूमरेटर जो आहे तो काय करायचा याच्यात ॲड करायचा
आणि डिनोमिनेटर जो किती आहे 9 तो तसाच खाली लिहायचा. म्हणजे आन्सर याचं काय होणार तर 2 × 9 किती होणार, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 × 9 किती होणार 18. 18 + 4 किती होणार 22. तर आन्सर काय आलं तुमचं 22/9. म्हणजे हे जे 2 and 4/9 मिक्स फ्रॅक्शन आहे ते आपण कसं कन्वर्ट केलं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये ते बघा. 2 × 9 हा जो तुमचा इंटिजर इथे आहे त्याचं आणि डिनॉमिनेटर किती आहे 9 त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि न्यूमरेटर त्याच्यात ॲड करायचं आणि डिनॉमिनेटर खाली तसाच लिहायचा. म्हणजे 2 × 9 + 2 × 9 प्रॉडक्ट किती येणार 18. 18 + 4 22. 22/9 असं आपण काय केलं तर एक जे मिक्स फ्रॅक्शन होतं ते इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये आपण कन्वर्ट केलं. आता बुकमध्ये जे दिलेलं आहे ते मी वाचून दाखवते. मल्टिप्लाय द इंटिजर बाय द डिनॉमिनेटर तसंच आपण केलं. 2 × 9 त्याच्यानंतर ॲड द न्यूमरेटर टू द प्रॉडक्ट. जे प्रॉडक्ट येईल त्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे न्यूमरेटर ॲड करायचं आहे. 2 × 9 प्रॉडक्ट काय आलं 18. 18 + 4 काय झालं तर 22. राईट द सम ॲज द न्यूमरेटर अँड द ओरिजिनल डिनॉमिनेटर ॲज द डिनॉमिनेटर. तुमचा जो डिनॉमिनेटर आहे ओरिजिनल किती आहे इथे 9 तो आहे तसाच खाली लिहायचा. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ इथे म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. 3 and 2/3 असं आपण एक एक्झाम्पल घेऊ. आता काय करायचं 3 × 3 इंटिजर 3 आहे डिनॉमिनेटर 3 आहे त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि जो न्यूमरेटर जो आहे तो काय करायचा तर याच्यात प्रॉडक्टमध्ये ॲड करायचा. ओरिजिनल डिनॉमिनेटर आहे तसाच खाली राहणार. 3 × 3 = 9. 11. 9 + 2 किती होणार तर 11/3. जे आपण 3 and 2/3 जे मिक्स फ्रॅक्शन आहे त्याचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कसं काय आन्सर आलं तर 11/3. खूप सोपं आहे. अशा प्रकारे जर तुम्हाला एक्झाम्पल आली तर तुम्ही काय करायचे तर ती सॉल्व करायची. आता आपण एक्झरसाइज पण बघणार आहोत पुढच्या भागात तेव्हा तुम्हाला अजून क्लिअर होईल. म्हणजे कन्वर्ट आता हे जे मिक्स फ्रॅक्शन आहे ते आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते बघितलं आपण. तर एवढंच लक्षात ठेवा की जो इंटिजर आणि डिनॉमिनेटर याचं काय होणार तुम्हाला मल्टिप्लिकेशन करावं लागणार. न्यूमरेटर त्याच्यात काय करायचं जे प्रॉडक्ट येईल त्याच्यात ॲड करायचं आणि जो डिनॉमिनेटर आहे तो आहे तसाच खाली राहतो. म्हणजे 3 × 3 = 9. 9 + 2 11. 11/3 हे झालं इम्प्रॉपर फ्रॅक्शन आपलं तयार झालं. पुढे बघू. To convert a improper fraction into a mixed fraction, proceed as follows. आता जर तुम्हाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेलं असेल तर ते मिक्स फ्रॅक्शनमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते आपण बघू. कन्वर्ट एक्झाम्पलच लिहिते इथे. कन्वर्ट 44/7 into a mixed fraction. हे एक तुम्हाला काय इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेलं आहे ते मिक्स फ्रॅक्शनमध्ये काय करायचं आहे कन्वर्ट करायचं आहे इंटू मिक्स फ्रॅक्शन. कन्वर्ट इंटू मिक्स फ्रॅक्शन. बघा 44/7 जे बुकमध्ये दिलेलं आहे तेच आपण इथे घेतलेलं आहे. हे काय इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. म्हणजे ह्याचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे लक्षात घ्या की डिनॉमिनेटरपेक्षा काय आहे तर न्यूमरेटर ग्रेटर आहे. त्याचं आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये कसं कन्वर्जन करायचं ते आपण बघू. तर 44 काय करायचं पहिलं 44 / 7 या ठिकाणी लिहिलेले जे आहे ते वाचून दाखवते. डिवाइड द न्यूमरेटर बाय द डिनॉमिनेटर मी तसंच केलेलं आहे. जो तुमचा न्यूमरेटर आहे त्याला डिनॉमिनेटरने काय करायचं डिवाइड करायचं आहे. 7 × 6 = 42. तुमचा रिमाइंडर किती शिल्लक राहतो 2. आपलं डिव्हिजन झाले इथे. राईट द क्वोशंट 6 ॲज द इंटिजर ऑफ द मिक्स फ्रॅक्शन. इंटिजर इथे काय लिहिणार तुम्ही तुमचं क्वोशंट किती आलं आहे 6 तो तुम्ही इंटिजर म्हणून लिहायचा. त्याच्यानंतर पुढे वाचून दाखवते. राईट द रिमाइंडर ॲज द न्यूमरेटर. रिमाइंडर तुमचा कुठे इथे लिहायचं न्यूमरेटरमध्ये. आणि पुढे अँड द डिवायझर ॲज द डिनॉमिनेटर. डिवायझर किती आहे इथे 7 आहे तो तुमचा काय होणार इथे डिनॉमिनेटर होणार. ॲज द डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन पार्ट ऑफ द मिक्स फ्रॅक्शन. म्हणजे 44/7 तर आपण मिक्स फ्रॅक्शन कसं तयार केलं 6 and 2/7. आता इथे फक्त काय करावं लागलं तर जो न्यूमरेटर आहे त्याला आपण काय केलं तर डिनॉमिनेटरने डिवाइड केलं. 44 / 7. 7 × 6 = 42. आपला क्वोशंट किती आला 6 आणि रिमाइंडर किती राहिला तर 2 आणि डिवायझर आपला किती होता तर 7.
म्हणजे इथे जो क्वोशंट आला तो तुमचा काय होणार, इंटिजर होणार. आणि तुमचं न्यूमरेटर किती होणार, काय लिहिलं आपण, न्यूमरेटर जो तुमचा रिमाइंडर आहे तो काय होणार, तर न्यूमरेटर होणार. आणि डिवायझर किती आहे तर 7, तो काय होणार, डिनॉमिनेटर होणार. अजून आपण एक एक्झाम्पल घेऊ. एक एक्झाम्पल घेऊन तुमच्या लक्षात येणार नाही. अजून आपण एक एक्झाम्पल बघू. (22/3) घेऊ आपण. डिनॉमिनेटर इथे जो न्यूमरेटर आहे त्याला डिनॉमिनेटरने काय करू, डिवाइड करू. 3 7 ते 21. आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन घ्यायचं इथे. शिल्लक किती राहणार, रिमाइंडर 1. आता आपण हे मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट लिहू. इथे 7 and 1/3. क्वोशंट कुठे लिहिणार तुम्ही, इंटिजर म्हणून लिहिणार. रिमाइंडर कुठे जाणार, तर न्यूमरेटर म्हणून लिहायचा. आणि जो तुमचा डिवायझर आहे तो काय होणार, तर डिनॉमिनेटरला येणार. अजून आपण एक एक्झाम्पल बघू. खूप सोपं आहे. अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला बुकमध्ये आहेत. 15/6. 15 divided by 6. 6 2 12. 5 3. आता तुम्हाला डिव्हिजन कसं करायचं ते माहिती आहे. मग आता हे तुम्ही कसं लिहिणार, तर 2 and 3/6. अशा प्रकारे आपण काय केलं, तर हे जे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे ते आपण कशात कन्वर्ट केलं, तर मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं. आत्तापर्यंत मी तुम्हाला प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, मिक्स फ्रॅक्शन, त्याच्यानंतर मिक्स फ्रॅक्शन असेल ते इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते आपण बघितलं. त्याच्यानंतर जर इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेलं असेल तर ते मिक्स फ्रॅक्शनमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते आपण बघितलं. आणि पुढे जे काय कंपॅरिझन ऑफ मिक्स फ्रॅक्शन हे आपण उद्याच्या भागात बघू. आत्तापर्यंत आपण जेवढे पॉईंट बघितले त्याचा तुम्ही घरी अभ्यास करायचा आहे, ते लर्न करायचं आहे, डेफिनेशन लर्न करा. तर तुम्हाला ते थोडंसं हा भाग कठीण आहे प्रॉपर इम्प्रॉपर मिक्स फ्रॅक्शन कळण्याला. त्याच्यामुळे तुम्ही ते त्याचं घरी रिव्हिजन करा. माझं जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करायचं आहे. आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.